ममाईच्या किचनमध्ये आज करूया सातूचं पीठ. पाऊण किलो गहू मी धुवून 8 तास पाण्यात भिजत घालून ठेवले. नंतर ते निथळून घेतले, कपड्यावर पसरवले आणि 4-5 तास बांधून ठेवले कपड्यात. गहू मस्त हलके झालेत, हाताने सुद्धा दाबले जात आहेत. पाऊण किलो गहू, अर्धा किलो डाळवं किंवा डाळ्या, पाऊण वाटी जिरं, 1 जायफळ आणि थोडेसे वेलदोडे घ्यायचे. हे गहू आपल्याला थोडे थोडे करून भाजून घ्यायचे. गॅस मध्यमच ठेवायचा आणि असं चट 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 त्याला आवाज यायला लागेल इथपर्यंत ते भाजायचे. हायवर ठेवायचं नाही तर जळून जातील. गहू असे आता उडत आहेत, म्हणजे ते छान भाजले जात आहेत आणि हलके होतात भाजून. अशा पद्धतीने सगळे गहू आपण भाजून घ्यायचे. 2-3 मिनटं डाळ्या आणि जिरेसुद्धा भाजून घ्यायचे. हे भाजलेले गहू, डाळ्या, जिरं, जायफळ आणि थोडे वेलदोडे टाकून चक्कीतनं बारीक दळून आणायचं. हे दळलेल्या पिठाचा मस्त सुवास येतो आहे. हे पौष्टिक सातूचं पीठ उन्हाळ्यासाठी दूध आणि साखर घालून किंवा ताक आणि मीठ घालून घेण्यासाठी तयार.